नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात धुराळा उडाला होता। राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित मेळाव्यात आमदार संग्राम जगताप यांनी रीलपेक्षा रिअलमध्ये विकास करणाऱ्या खासदाराला आपल्याला संसदेत पाठवायचं आहे। काही जण फक्त रील्स करून काम केल्याचं आव्हानतात असं सांगत डॉक्टर विखे पाटील यांनी केलेल्या विकास कामांची चित्रफित दाखवली। यात डॉक्टर विखे पाटील यांनी संसदेत इंग्रजीतून केलेल्या भाषणाचाही समावेश होता। हा धागा पकडून डॉक्टर विखे पाटील म्हणाले, मी जेवढे इंग्रजीत बोलतो तेवढं समोरच्या उमेदवारानं किमान पाठ करून सभेत बोलून दाखवावं। तसं झालं तर मी माझी उमेदवारी अर्जच भरणार नाही असा दावा केला होता। आता मी साहेब आल्यावर जाणार आहे। साहेबांना मी हे पण म्हणलो, साहेब आयला मला दिल्लीचं तर काहीच कळायचं नाही, त्यांनी शिकवतो तुला बरोबर आहे का नाही। इंग्रजी शिकणार का? इंग्रजी शिकत नसतो मी, भाषण करीत असतो इंग्रजीत साहेब। पायाखाली वाळू सरकते ना ते असे बाकी उद्योग करतो। माझ्या नावाचा एक निलेश लंकेश शोधला आणि त्याला ती पिप्पानी नाही का ती बँडवाल्याची, अरे हे लोक तुमचे बँडच वाजवणार आहे 4 तारखेला। आता निलेश लंके यांनी विखे पाटील यांचं आव्हान स्वीकारलं आणि संसदेत फडाफड इंग्रजी बोलून दाखवली। यानंतर अटीतटीच्या लढतीत निलेश लंकेंनी विखे पाटील यांचा 28,000 मतांनी पराभव केला। यावेळी महाराष्ट्रातून निलेश लंके या एकमेव खासदारांनी थेट इंग्रजीतून शपथ घेतली आणि अगदी शपथेच्या शेवटी जय हिंद, जय महाराष्ट्र आणि रामकृष्ण हरी म्हणत हात जोडले। त्यामुळे संसदेत त्यांची एकच चर्चा झाली। एवढंच नाही तर खासदार निलेश लंके यांनी इंस्टाग्रामवरती पोस्ट करत, मेरे कपड़ों से ना करो मेरे किरदार का फैसला, आपका वजूद मिट जाएगा मेरी हकीकत जानते जानते असं म्हणत खासदार निलेश लंके यांनी विखेंचा माझाच जिरवला असंच म्हणावं लागेल। तुम्हाला निलेश लंके यांनी जी शपथ घेतली त्यावरती काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मनपूर्वक धन्यवाद। I, Nilesh Nyandev Lanke, having been elected a member of the House of the People, do swear in the name of God that I will bear true faith and allegiance to the Constitution of India, which I am about to enter. Jai Hind, Jai Maharashtra, Ram Krishna Hari.